नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऋषीला आधीपासूनच माहिती आहे की कमळी ही अन्नपूर्णाजींची नात नाही. तर इकडे अनिका खूपच उड्या मारत असते, तर अनिकाला चांगली सनसनीत अशी चपराक बसलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, ऋषीने कमळीला काय सांगितले, कारण मी अन्नपूर्णा महाजन अन्नपूर्णाजींच्या नातीवर प्रेम करत नाही, तर कोल्हापुरातून आलेल्या रांगड्या कमळीवर प्रेम करतोय असं म्हणत ऋषीने कमळीवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे अन्नपूर्णाजी म्हणत असतात की कमळी, तू सांग की ह्या तिघीजणी जे बोलतायत ते खोटं आहे. तू माझी नात आहे, माझा विश्वास आहे तुझ्यावरती, माझा विश्वास तू कधीच खोटा ठरवणार नाही, असं जेव्हा अन्नपूर्णाजी म्हणत असतात आणि कमळीला म्हणतात की माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग, तेव्हा कमळीचा हात अन्नपूर्णाजींच्या डोक्यावर असतो. अन्नपूर्णाजींची शपथ घ्यावी लागत आहे आणि आता कमळी मात्र म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता मात्र मी माघार नाही घेऊ शकत. आता मला हे सगळं सत्य अन्नपूर्णाजींना सांगावंच लागणार आहे. काहीही झालं तरीही मी आता ही गोष्ट माघार घेऊ शकत नाही. अन्नपूर्णाजी, तुमच्या नातीसाठी, तुमच्या जीवासाठी मी हे सगळं केलेलं होतं, पण आज तुमच्या जीवावर एवढं होत असेल तर मी तुमची खोटी शपथ घेऊ शकत नाही, असं कमळी मनातल्या मनात म्हणते आणि सांगायला सुरुवात करते की हे खरं आहे, मी तुमची खरी नात नाही आहे. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो अन्नपूर्णाजीला. कमळी म्हणत असते की तुम्ही आजारी होता, त्यासाठी हे सगळं खोटं नाटक केलेलं होतं. आणि त्या क्षणी कमळीच्या सनकन कानाखाली बसते. तेव्हा राजन येतो. राजनला खूप वाईट वाटतं, कारण आता ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा चालू झालेल्या असतात. मग राजन म्हणतो की आई, माझं ऐकून घे, प्लीज आई, माझं ऐकून घे. अगं, हे सगळं तुझ्या तब्येतीसाठी केलंय, यामध्ये कमळीची अजिबात चूक नाहीये, कमळीचा यामध्ये दोष नाहीये. तेव्हा अन्नपूर्णाजी राजांच्याही कानाखाली देतात. तेव्हा रागिनी, कामिनी, अनिका या तिघींना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. म्हणजे या अनिकाला, मूर्ख अनिकाला जराही लाज वाटत नाही की ती सुद्धा आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. इकडे नयनतारा कमळीच्या समोर येते आणि म्हणत असते की खरं तर ना, मला असं वाटायचं की मी तुझ्या बाबतीत चुकीचा विचार केलाय, मी असं करायला नको होतं, तू खूप चांगली मुलगी आहे, पण आज तू शेवटी माझा विश्वास खरा ठरवला. माझं मन जे मला सांगत होतं की तुझ्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे, ती गोष्ट खरी झालेली आहे, असं म्हणत नयनताराही कमळीवरती ओरडत असते. ती म्हणत असते की आज तू फसवणूक केली आहे, इथं आलेल्या प्रत्येकाची तू फसवणूक केलेली आहे. तुझ्यामुळं असं होतंय की गावाकडून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल चुकीचा अर्थ निघतोय, गावाकडून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे सगळं चुकीचं ठरतंय. अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. कमळीला बोललं जात असतं, कमळीवरती आरोप केले जात असतात. कमळीचं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाहीये. कमळीला काय म्हणायचंय हे कोणाला जाणूनच घ्यायचं नसतं, कारण कमळी चुकीची आहे. आता कमळीच्या बोलण्याला अर्थच नसतो. तेव्हा मात्र कामिनी पुढे येते आणि म्हणत असते, मी सांगितलं होतं ना तुला, 10 दिवसात तुझा पर्दाफाश करणार आहे, बघ 10 दिवसात मी तुझा पर्दाफाश केलेला आहे, असं म्हणत कामिनी आता स्वतःचं तोंड चालवायला सुरुवात करते. ती म्हणत असते, बघितलंस ना शेवटी काय केलेलं आहे ते, मी शेवटी पर्दाफाश केलाय मी तुझा. 10 दिवसात, 10 दिवसात तुझं सत्य आता मी समोर आणलेलं आहे. आता निघायचं, या घरात ना तुझी हकलपट्टी होणार आहे. कमळी हात जोडत असते. आजी ऐका ना, अन्नपूर्णा म्हणते, तुझी आजी मेली, तू माझ्यासाठी मेलेली आहे, तू कोणीही माझी लागत नाही. आज तुम्ही दोघांनी कलंक लावलाय आजी नातीच्या नात्याला आणि आई मुलाच्या नात्याला. तू तर मला फसवलंयस, ही कोणी नव्हती रे माझी, पण तू तू का फसवलंस मला, असं म्हणत अन्नपूर्णाजी जाब विचारत असतात. आणि इकडे कामिनी, रागिनी या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. त्या दोघी खुश झालेल्या असतात. त्यांना एक वेगळाच आनंद होत असतो की फायनली कुठंतरी त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, असं त्यांना वाटत असतं. इकडे मात्र आजोबांना खूप वाईट वाटत असतं, कारण ते बोलू शकत नसतात. त्यांना सांगायचं असतं सगळ्यांना की हे सगळं जे काय आहे ते खरं आहे, कमळी खरंच नात आहे, पण आजोबांना काहीच बोलता येत नाही. आणि इकडे कमळीला बाहेर खेचत आणलेलं असतं. कमळीच्या अंगावरचे दागिने काढले जातात. ह्या तिघीजणी कमळीच्या अंगावरचे दागिने काढत असतात आणि अक्षरशः नाकातली नथ, कानातले ओढून काढलेले असतात. कमळीचं सगळं साहित्य आणून तिच्या पुढं फेकलेलं असतं
आणि चुकीच्या पद्धतीनं कमळीबद्दल हे सगळं चाललेलं असतं. कमळीला खूप वाईट वाटत असतं. आज ज्या गोष्टी घडत असतात त्या खूप भयानक अशा असतात. कमळीला घराच्या बाहेर हकललेलं असतं. कमळी मात्र रडत असते, कारण आज तिला माहिती होतं जे काय होणार आहे ते होणार आहे. इतके दिवस तिनं थांबलेली होती, पण यापेक्षा जास्त ती थांबू शकत नव्हती, कारण सगळ्यांना फसवून तिला हे नातं जोडायचं नव्हतं. म्हणून तिने स्वतःच निर्णय घेतलेला होता. तिने स्वतःच ठरवलेलं होतं की हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि आज जेव्हा कमळीने हे सत्य सांगायला घेतलेलं असतं, तेव्हा मात्र इकडे अनिका हे सगळे खुश झालेले असतात. आता कामिनी, अनिका, रागिनी रूममध्ये आलेले असतात. रागिनीला सगळे दोघेही म्हणत असतात की खरंच खूप छान झालंय. अनिका म्हणत असते, ग्रॅनी आजी तू ग्रेट आहेस. आणि त्या क्षणी कामिनी अनिकाच्या खणखण कानाखाली मारते आणि म्हणते की बस झालं, इथून पुढं माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, कारण अनिकाने ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या गोष्टीचा वचपातर काढायचाच होता. आणि इकडे अनिकाच्या सणकण कानाखाली बसलेली असते. बंड्या आणि निंगी या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. ते दोघंही घराच्या बाहेर पडलेले असतात. बंड्या म्हणत असतो, निंगे तुम्हाला आधी का सांगितलं नाहीयेस हे सगळं, का माझ्यापासून लपवून ठेवलं? म्हणून बंड्या विचारत असतो. आणि इकडे अन्नपूर्णाजी रडत असतात. त्यांना वाईट वाटत असतं. राजन आलेला असतो आणि सगळ्या घरामध्ये अंधार असतो. राजन लाईट ऑन करतो. तेव्हा मात्र त्या म्हणत असतात की बस बस राजन, बंद कर हे सगळं, काही गरज नाही आहे या सगळ्या गोष्टी, मला नाहीत बघायच्या आणि माझ्याशी तू बोलू नकोस. मग इकडे राजन बोलायला सुरुवात करत असतो. म्हणत असतो की आई एकदा ऐकून घे, तुझ्या तब्येतीसाठी हे सगळं केलेलं आहे आणि तू प्लीज माझं ऐकून घे, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा अन्नपूर्णाजी म्हणतात की काय गरज होती हे सगळं करायची? काहीच गरज नव्हती. आता मी रोज मरते, काय करणार आहे याचं, काय उपयोग आहे याचा, असं म्हणत अन्नपूर्णाजी राजनलाच ओरडत असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं कमळी बस स्टॉपला जाऊन बसलेली असते आणि त्याच वेळी ऋषी गाडी घेऊन तिथे येतो. आणि बस स्टॉपला कमळी ऋषीला पाहते तेव्हा तिथून ती पळायला लागते. तेव्हा ऋषी धावत येतो आणि कमळीचा हात पकडतो आणि म्हणतो की मला हे आधीच माहिती होतं. कमळीला म्हणतो की अशी कशी तू पळून चाललीस, असा पळ काढणारी आहेस का तू? आणि त्या क्षणी कमळीला खरंच इतकं बरं वाटतं, एक आधार वाटतो. म्हणजे एवढं सगळं होऊनही ऋषी सर आज आलेले आहेत, ही गोष्ट खूप मोठी असते. आणि त्याच गोष्टीचा आधार कमळीला वाटतो. आणि कमळी त्या क्षणी ऋषीला मिठी मारते, ऋषीला बिलगते. ऋषी सुद्धा तिला जवळ घेतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. कमळीला म्हणत असतो, काय चाललंय तुझं हे सगळं, कळतंय का तुला? म्हणजे तुझ्या लक्षात येत आहेत का गोष्टी, नक्की काय चाललंय, असं म्हणत ऋषी तिला बोलत असतो. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की नाही नाही ऋषी सर, मला माफ करा. तेव्हा ऋषी म्हणत असतो की बस झालं हे सगळं जे काय चाललेलं आहे ते. त्या दिवशी तू अन्नपूर्णाजींना ह्या सगळ्या गोष्टी सांगत होती तेव्हाच मला कळलेलं होतं की तू अन्नपूर्णाजींची नात नाही आहे, पण मी ते सगळं ऐकलेलं होतं. आता मात्र ऋषी कमळीला सांगत असतो. ऋषी म्हणत असतो की मी त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. जर तू चुकीची असती तर त्यांना तू सांगण्याचा प्रयत्नच केला नसता, तू त्यांच्यापर्यंत गोष्टी नेल्याच नसत्या. आज तू त्यांच्याशी बोलत होती, या सगळ्या गोष्टी तू त्यांना सांगत होती, त्याचे एकमेव कारण होतं ते म्हणजे तुला कोणालाही फसवायचं नाहीये. कॉलेजमध्ये त्या दिवशी तू मला बोलवलेलं होतं, तू मला सांगणार होती तू माझ्याकडून लग्नाला नकार असण्याची अपेक्षा करत होती, हे मला माहिती होतं. पण या कोणत्याच गोष्टी होऊ शकल्या नाहीत हेही मला माहिती होतं, असं म्हणत ऋषी बोलत असतो. कमळी मात्र रडत असते. ऋषी म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, पण आज इथं जी बसलेली आहे ना ती माझी कमळी नाही आहे. माझी कमळी म्हणजे वेगळी आहे. मी अन्नपूर्णा महाजनच्या नातीवर प्रेम नाही केलेलं, मी कोल्हापूरहून आलेल्या रांगड्या कमळीवर प्रेम केलंय. सगळ्यांना असं वाटतं की तू ॲरोगंट आहेस, येतो जातो आलो गेलो बोलतीस, पण तुझ्यातला हळवेपणा मी पाहिलेला आहे. खरंच आज विचार कर, आज तू गावातल्या सगळ्यांचं स्वप्न धुळीस मिळवणार आहे. तू माघारी जायचा विचार करते, पण हे चुकीचं आहे, कारण तू चुकीचा विचार करते. तू अजिबात माघारी जायचा विचार करू नकोस. तू आईचा आबांचा विचार कर, त्यांना काय वाटेल या गोष्टींचा विचार कर, कारण तुला असं वाटत आहे पण तू इकडे आलेली आहे या गोष्टीमुळं. त्यांना काय वाटतं या गोष्टीचा विचार तू केलेला नाहीयेस, कारण आज तू इथं आहेस ते कशासाठी आहे, कोणासाठी आहेस तू इथं, तुझ्या लक्षात येत नाहीये, तू विसरलीस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुला माघार घ्यायची नाही, तू माघार घेऊ शकत नाही, असं म्हणत ऋषी मात्र इकडे कमळीला सांगत असतो की आणखी काही लोक आहेत जी तुझ्या पाठीशी आज खंबीरपणे उभी आहेत आणि तू सुद्धा या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून स्वीकारलेल्या आहेत.
असं म्हणत ऋषी तिला बोलत असतो आणि तिला दाखवतो तो फोटो, तो म्हणजे तारणीचा. तारणी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे आणि ती सुद्धा तुझा आधार देईल, तुला आधार द्यायला तयार आहे. आता कमळी तारणीकडे जाणार आहे. नक्की तिथे गेल्यावर काय होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.